भक्तायसे जाणाचे देही उदास गेले आशा पाश निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडोने विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता तुका म्हणे सत्य कर्मा भावे साध्य घातलिया भये नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम करू प्रथम दुसरी चरणा संताकिया दुसरी चरणा संताकिया दुसरी चरणा संताकी त्यांच्या कृपादारे कथेचा विस्तार त्यांच्या कृपादारे कथेचा विस्तार कथेचा विस्तार त्यांच्या कृपादारे कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरू दास कुमार सद्गुरू दास कुमार बाबाजी सद्गुरू दास कुमार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्नाम् अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं वचनायिका कमळापती माझी रंकाची विनंती तर सोडितो कथे काळी आपण असावे जवळी घेई घेई माझी भाक जरी का मागे नाणिक कर सोडितो कथे काळी आपण असावे जवळी तुकया बंधू म्हणे देवा शब्दही तुकाची राखावा कर सोडितो कथे काळी आपण असावे जवळी ये ग विठाबाई ये ग विठाबाई ये ग विठाबाई तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं
सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। प्रभो तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्चितसे भक्ती। बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की, घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा, माझी देवा दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची। हो घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा। लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। कैलासराणा शिवचंद्रमौळी, फणींद्रमाथा भ्रुकुटी झळाळी, कारुण्य सिंधो भव दुःखहारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी। परमेश्वर स्वरूप उपस्थित सर्व श्रोतृवृंदांच्या हृदयस्थ परमात्म्याला अत्यंत श्रद्धापूर्वक भावाने नमस्कार करते, नतमस्तक होते। श्रोते तुम्ही महेशाची या मूर्ती असं म्हणून परब्रह्म स्वरूपातल्या सर्व श्रोतृवर्गाच्या हृदयस्थ परमात्म्याला चरणारविंदी कृतज्ञता भावानी वंदन सेवेसाठी उपस्थित असलेली सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नामधारक साधक वारकरी संप्रदायाची निष्ठावंत सर्व टाळकरी, अतिशय सुंदर गायक मंडळी आणि तितकीच गोड वादन सेवा करणारी अतिशय सुंदर आमची भावंड। पखवाज 2चा 1ला खाली उतरवायला लागलाय, पण तरी सुद्धा तू गोड बोलतोय, काही काळजी करू नका। तू बोलतोय चांगला, तो हात चांगला आहे म्हणून तो वाचतोय पण चांगला। त्यामुळे मृदंग याचा अर्थच असा आहे, मृत आहे अंग ज्याचे असा तो मृदंग। निर्जीव आहे ना चांबड, पण निर्जीव चांबड्यातनं सुद्धा दुसऱ्याच्या हृदयाला आनंद देईल असा आवाज काढायचा आहे, त्याच्याकरता तपश्चर्या आहे। त्यामुळे मृत असून सुद्धा जो भजनात दंग आहे तो मृदंग आहे। पुढचं बोलायला लागेल का? तो मृत असून भजनात दंग आहे, कळलं ना? विठ्ठल गोड अशी संवादिनीची साथ करणारे आपल्या गावचे सगळ्यांच्या परिचित असलेले आमचे दत्तात्रय तात्या, मनापासून तात्यांना अत्यंत कळवळीने गेल्या वर्षीप्रमाणेच याही वर्षी आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग माझ्या वाट्याला नाथांच्या कृपाशीर्वादाने प्राप्त झाला। भगवान श्री कालभैरवनाथ आणि जोगेश्वरी माता अतिशय सुंदर अशा या भव्य दिव्य प्रांगणामध्ये, गेल्या वर्षी मंदिरात होतं आजपर्यंत, यंदाचं छान 48 वर्षांची पूर्तता झाली आणि आता सुवर्ण महोत्सवी उत्सवाच्या दृष्टीनं वाटचाल चालू आहे। त्यामुळे त्याची परिणती म्हणून अतिशय भव्य दिव्य अशा या प्रांगणामध्ये असलेल्या या धर्म मंडपामध्ये यंदाचा कीर्तन महोत्सव, यंदाचा सप्ताह, शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण, याशिवाय ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीचं पारायण आणि असा 7 दिवसांचा, जवळजवळ 13 दिवसांचा हा सगळा महोत्सव। आणि या महोत्सवातली पंचम 5व्या दिवशीची कीर्तन सेवा माझ्या परमभाग्याने माझ्या वाट्याला आली आहे। मनापासून सर्व संयोजक, आयोजक, नियोजक सगळ्यांच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन सेवेला प्रारंभ। विठ्ठल वंदे मातरम या गीताला सुद्धा आता पूर्ण काही वर्ष पूर्ण झाली, 150 वर्ष। त्यामुळे 150 वर्ष पूर्ण झाली। बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी आपल्या भारत भूमीसाठी दिलेलं हे गीत ज्या रागामध्ये आज सगळ्या देशभर गायलं गेलं तोच राग महाराज निवडला, त्याच्यासाठी धन्यवाद। गोड अशा रागामध्ये आपण उत्तम गायन सेवा दिली। मला वाटतं YouTube चॅनल आहे त्यांनाही धन्यवाद। उत्तम अशी ध्वनी व्यवस्था आहे दादा, तुम्हालाही धन्यवाद। कारण ओपनला कीर्तन करायचं, थंडीच्या दिवसात कीर्तन करायचं म्हणजे मोठी परीक्षा राहते।
पण आपण आमची काळजी घेताय असं आम्ही समजतो. सगळी श्रोतृवर्ग मंडळी, श्रोत्यांच्या मध्ये आज महनीय मंडळी, गायक आहेत, वादक आहेत, कलाकार आहेत. आमचे हरिभक्तीपरायण यशवंत बुवा भोसले महाराज उपस्थित आहेत. गोड पखवाजावरची त्यांची थाप आहे. अनेकांना घडवण्याचं काम मंडळी करतायत. गरड्यावरून काही मंडळी आलेली आहेत. मनापासून सगळ्यांना आणि बोपगावचे सर्व ग्रामस्थ, माझा मातृतुल्य, माता भगिनी वर्ग, पितृतुल्य बंधुवर्ग, सगळ्यांच्या चरणारविंदी वंदन करून गोड अशा कीर्तन सेवेचा प्रारंभ करताना जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबराय यांचा सर्व परिचित सगळ्यांच्या पाठांतरातला 4 चरणांचा अभंग, बहुपरिचित बहुचर्चित असा, ज्या अभंगामध्ये भक्ताची अंतर्लक्षणं तुकोबराय सांगतात. बऱ्याचदा आपण भक्ताच्या बाह्य लक्षणाकडे पाहतो, संतत्वाची बाह्य लक्षणं शोधत बसतो, पण बाह्यांगाकडे न पाहता भारतीय अध्यात्मशास्त्र आम्हाला अंतरंगाचा शोध घ्यायचा कसा ते सांगतं. आणि एकदा का अंतर्लक्षणं आम्हाला ओळखता आली की अशा भक्तासाठी भगवंत काय काय करायला कटिबद्ध आणि सिद्ध होतो याचा परामर्श तुकोबराय या अभंगात देतात. भगवान श्री कालभैरवनाथांचा हा अतिशय सुंदर असा उत्सव, साक्षात महादेव, साक्षात जगन्माता आदिशक्ती, शिव आणि शक्तीचं हे प्रतीक. शिव या शब्दातला इकार काढला की काय राहतं? शिव या शब्दामधला इकार वेलांटी काढून टाकली की काय राहतं? कुणीही त्याला विचारत नाही. म्हणून भगवान एकटे नसतात कधीच. महाराज आपल्या शक्तीला घेऊन उपस्थित आहेत. अतिशय सुंदर देखणं रूप आहे शिवशक्तीचं, इतकं सुंदर प्रतीक आहे. त्यामुळे भगवंत एकटा कधी नसतो, ब्रह्म कधी एकटं येत नाही, ते त्याच्या मायेला घेऊनच येतं. म्हणून प्रपंचामध्ये आपलं काम काय आहे? प्रणोधन भूषरम आत्मा ब्रह्मत लक्ष उच्चते. म्हणाले प्रणवाचं धनुष्य करायचं, आत्म्याचा बाण करायचा आणि माशाचा डोळा जसा अर्जुनाने फोडला तसा माशाचा. प्रापंचिक प्रत्येक मनुष्याचं, जन्माला येणाऱ्या प्रत्येकाचं हेच काम आहे. या मायेमध्ये जरी आम्ही असलो तरी आमचं सगळं लक्ष कुठं पाहिजे? ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराः. सत्य काय आहे तर ब्रह्म सत्य आहे. सत्य काय आहे तर सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. सत्य काय आहे? तुकोबराय म्हणले सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, कागा दाविला हा जगदाकार. देवा, सगळं जग मायेच्या अधीन आहे. आम्ही मायेत फसलो, पण मनुष्य जन्माचं खरं गंतव्य काय असावं? आत्यंतिक सुखाची प्राप्ती आणि दुःखाची निवृत्ती. हे जर परमार्थाचं साधन आहे तर ते साधन प्राप्त करत असताना मनुष्य जीव हा या भवसागरामध्ये कटांगळ्या खातोय, नुसताच फिरतोय, नुसताच भरकटतोय. तर त्याकरता नक्की नेमका मार्ग कोण आहे, कुठला आहे? या सगळ्या भवसागरातनं आपल्याला तारून नेणारं तत्व काय आहे? त्यांनी आपली ओळख गीतेतच सांगितली. तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशित चेतसाम्. तेषाम अहं समुद्धरता. मी तुमचा उद्धार करणारा मी आहे. कोण म्हणतं? साक्षात जगत चालक अखिल कोड ब्रह्मांडाचा नायक भगवान परमात्मा गोपालकृष्ण गीतेमध्ये म्हणून गेले, मी तुमचा उद्धार करणार आहे. फक्त म्हणाले सगळं सोडून यायचं कुठं? माझ्या पायाशी. आणि म्हणून स्वतःचं आयडेंटिफिकेशन, स्वतःची ओळख दिली. सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज. सगळ्याचा त्याग करा आणि मला शरण या. पण भक्तीच्या प्रांतामध्ये मनुष्य भक्ती कशी करायची हे नेमकं विसरतो. आणि मग कुणी जपजाप्य, कुणी तीर्थयात्रा, कुणी दानधर्म, जो तो ज्याला त्याला जमेल अशी भक्ती करतो आणि स्वतःला भक्त म्हणवून घेतो. पण भक्ताची व्याख्या अशी नाहीये. भक्त कुणाला म्हणायचं? मंडळी, या जीवनामध्ये आम्ही इथं या इहलोकामध्ये जन्माला आल्यानंतर देहबुद्धीचा संपूर्णपणे नाश झाला की आम्ही भक्त झालो असं संतांचं म्हणणं आहे. देहबुद्धी म्हणजे काय? मी म्हणजेच देह आहे हा बुद्धीने जो निश्चय करून ठेवलाय त्याला म्हणायचं देहबुद्धी. आणि बुद्धी कुठलाही निश्चय करू शकते. बुद्धी काय निश्चय करते?
बुद्धी कशाचा निश्चय करू शकते? याची आडवा त्याची जिरवा, कुठलाही निश्चय बुद्धी करू शकते. आमची बुद्धी काय, बुद्धी फिरली की सगळंच फिरतं. त्यामुळे बुद्धीचा निश्चय कसा झाला पाहिजे, ती बुद्धी आम्हाला कुठे घेऊन जाते? बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सगळा सिद्धी, एका केशवराजे सगळा सिद्धी, एका केशवराजे सगळा सिद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी, एका केशवराजे सकळ सिद्धी, एका केशवराजे सकळ सिद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी, एका केशवराजे सकळ सिद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी, एका केशवराजे सकळ सिद्धी. ही बुद्धी आम्हाला त्या केशवराजापर्यंत घेऊन जाते. म्हणून तिला माऊली म्हणतात बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. जी बुद्धी संकल्प विकल्पात्मक आहे, चांगल्याचा आणि वाईटाचा दोन्हीचा निश्चय करते, निश्चयात्मिका बुद्धी आहे. ती बुद्धी जर आम्ही योग्य ठिकाणी वळवली, मनुष्य मात्राला इतर प्राणी मात्रांच्या तुलनेमध्ये दिलेलं सगळ्यात श्रेष्ठ वैभव ते बुद्धीच आहे. आणि ती बुद्धी आम्ही योग्य ठिकाणी जर थोडीशी वळवली तर आम्हाला ती देवापर्यंत घेऊन जाते. हे माझं नाही, हे आपलं नाही, हे संतांचं वचन आहे. आणि संतांची वचनं एकेका अक्षरात आहे माझा रमाकांत या अधिकाराची आहे. प्रत्येक अक्षर हे परतत्वाला स्पर्श करणार आहे. प्रत्येक अक्षर हे अक्षर ब्रह्माशी अनुसंधान साधणार आहे. म्हणजे तुकोबरायांच्या गाथेतलं असू दे, ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीतलं असू दे, नाथांच्या भागवतातलं, समर्थांच्या दासबोधातलं, मनोबोधातलं, हरिपाठातलं प्रत्येक वचन हे भगवंतापर्यंत घेऊन जाणार आहे. आता आपण सर्व मंडळी रोज सकाळी लवकर उठून एक 400-500 ज्ञानेश्वरीच्या ओव्या आपण वाचता. काय झालं हसायला? मी हसण्यासारखं काही बोललीच नाही. मी असं म्हटलं, बोगगावकर मंडळी आपण रोज सकाळी 400 ओव्या ज्ञानेश्वरीच्या वाचता. नाही वाचत, नाही हलतायत माना काहींच्या. बरं 200 पण नाही, 100, 10, 5. नामदेव महाराजांना विचारा किंवा एकतरी ओवी अनुभवावी, अनुभवावी, एकतरी ओवी अनुभवावी, एकतरी ओवी अनुभवावी, अनुभवावी, एकतरी ओवी अनुभवावी. नाम भरी गण श्रेष्ठ ज्ञान देवी, एकतरी ओवी अनुभवावी, एकतरी ओवी अनुभवावी. कृष्ण देवी एकतरी ओवी अनुभवावी, एकतरी ओवी अनुभवावी. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी. किती ओव्या सांगितल्या? एक तरी ओवी अनुभवावी. आयुर्वेद शास्त्र, शरीर शास्त्र असं सांगतं की मनुष्य निरोगी माणूस, बर का, सगळे जागे आहेत ना? हा, नाही थंडी आहे म्हणून म्हटलं आपलं सगळं व्यवस्था करून आलाय तुम्ही. निरोगी मनुष्य दिवसभरात 21,600 वेळा श्वासोच्छ्वास करतो. श्वास घेणं आणि सोडणं ही क्रिया 21,600 वेळा घडते निरोगी माणसाची. नामदेव महाराज म्हणले एक तरी ओवी अनुभवावी. जनाबाईंना विचारलं, जनाबाई म्हणल्या सोहम शब्द मारा केला. श्वास घेण्याचा सूर आणि सोडण्याचा सूर म्हणजे प्रत्येक श्वासाला त्यालाच आठवलं. पुढे जन्मभरीच्या श्वासा इतुके मोजियले हरिनाम. कुणी म्हणे ही असेल चोरी, कुणा वाटते असे उधारी. जन्मभरीच्या
हरीच्या श्वासाई तुके मोजियले हरिनाम. प्रतिश्वासं स विश्वासं रामं वद दिने दिने को विश्वासः पुनश्वासः आगमिष्यति मानवा. पुढचा श्वास घ्यायला मिळेल की नाही माहिती नाही, म्हणून आहे तो श्वास भगवंताच्या नामात वेचला पाहिजे. मी असं म्हटलं 21,600 वेळा आपण निरोगी माणूस दिवसातनं एवढा वेळा श्वासोच्छ्वास घेतो. मग आपण प्रत्येक श्वासाला त्याला आठवतो का? नाही. नाही हे उत्तर आहे आमचे. 21,000 राहू दे, 600 वेळा 600 श्वास तरी त्याच्याकरता नाही. 100ही नाही, 100 दिवसात नाही एकदा. हा कधीतरी ते पण कधी जरा काही प्रपंचामध्ये खुट्ट झालं, बिघडलं, बिनसलं की मग तो आठवतो. म्हणून आमची भक्ती ही सकाम भक्ती आहे. आमची भक्ती ही जगाला दाखवण्याकरता भक्ती आहे. पण खरी भक्ती आणि खरा भक्त कसा असला पाहिजे, मला असं वाटतं जीवनाची नश्वरता, जीवनाची क्षणभंगुरता कळावी, देहाची उदासीनता कळावी, याकरता आपल्या सगळ्यांना माहितीये परीक्षित राजा पांडवांचा शेवटचा वंश होता. अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडलं उत्तरेच्या गर्भावरती आणि उत्तरेने द्रौपदीने धावा केला, हे गोविंदा ते माझं धाव म्हणून. त्यावेळी भगवान गोपाल कृष्ण, बघा परमात्मा किती दयाळू आहे, किती भक्तवत्सल आहे. परमात्म्याने विचार करावा, मला फक्त बोलवा, मी क्षणाचाही विलंब न करता हाके सरशी गेली उडी. क्षणाचाही विलंब न करता मी कुठेही तुमच्या रक्षणाकरता येऊ शकतो. अगदी आईच्या गर्भात सुद्धा, अगदी आईच्या उदरात सुद्धा येऊन मी तुमचं रक्षण करेन. परीक्षिती राजाचं रक्षण भगवंतांनी उत्तरेच्या गर्भात शिरून केलं. आणि या परीक्षिती राजाकडे सगळं राज्य सोपवून पांडव स्वर्गारोहणाला निघून गेले. धर्माचा विजय झाला, परीक्षिती राजाकडे सगळं सोपवलं. परीक्षिती राजाने उत्तम राज्यकारभार केला आणि 45व्या वर्षी आयुष्यामध्ये एक घटना अशी घडली. कुणाच्या? परीक्षिती राजाच्या. एक घटना अशी घडली की आपल्या वाडवडिलांचा पराक्रम जेवढा थोर होता, मोठा होता, म्हणून बघावं म्हणून पराक्रमाचे काही आठवणी ठेवल्या होत्या. त्यामध्ये एक पेटी होती. त्या पेटीला हात लावू नका असं भीमानी सांगितलं होतं, भीमसेनांनी. पण तरी सुद्धा त्या पेटीला परीक्षितीने हात लावला. ती पेटी उघडली. त्या पेटीमध्ये एक मुकुट होता, सोनेरी, सोन्याचा. तो मुकुट घेतला आणि तो आपल्या डोक्यावर चढवला. तो मुकुट जरासंधाचा होता. जरासंधाचा मुकुट जिंकून, त्याला मारून तो मुकुट घेऊन आले होते भीमसेन आणि आपल्या खजिन्यामध्ये ठेवून दिला होता. बऱ्याचदा सांगितलं होतं की याला हात लावू नको, कारण वाईटाची संगत, वाईटाची वस्तूची संगत सुद्धा परिणाम करू शकते मंडळी. म्हणून म्हणतात ना, एक वेळ पंगत चुकली तरी चालेल पण संगत नाही चुकता कामा. तो मुकुट जरासंधाचा डोक्यावर अडकवल्यामुळे परिणाम झाला. मग ती फिरली आणि परीक्षितीनेच कलीला राहण्याकरता 4 जागा दिल्यात. त्यामध्ये सोनं किंवा सुवर्ण ही एक जागा आहे, कलीला राहण्याकरता दिलेली परीक्षिती राजाने. म्हणून सोन्याच्या ठिकाणी कली असतो बरं का. पण कुठलं सोनं? आमच्या महिला वर्गाला टेन्शन आलं, आता सोनं तर आता उतरलंय का चढलंय, काय झालंय, लक्ष असतं आमचं, भाव चढलाय ना. मग सोन्याच्या ठिकाणी जर कली असेल तर सोनं कसं जमवायचं, कसं घ्यायचं? जे वाईट मार्गाने कमवून आणलेलं आहे, मिळवून आणलेलं आहे, तिथं कलीचा निवास आहे. पण जे उत्तम मार्गाने मिळालेलं धन आहे ना, सुवर्ण आहे ना, तिथं कली नाही, तिथं परमात्मा आहे. म्हणून विभूती योगामध्ये भगवान गोपाल कृष्ण आपली विभूती सांगतात, धातूनाम अस्मि कांचनम. धातूंच्या मध्ये कांचन, सुवर्ण म्हणजे मी आहे. मार्गशीर्ष मासानाम मार्गशीर्षोस्मी. 12 महिन्यांच्या मध्ये मार्गशीर्ष मास म्हणजे मी. फुलांच्या मध्ये गुलाब पुष्प म्हणजे मी. प्राण्यांच्या मध्ये सिंह म्हणजे मी. आणि पांडवांच्या मध्ये पांडवानाम धनंजय, हाची पांडवांच्या मध्ये अर्जुना तू म्हणजे मी आहे. इतकं प्रेम होतं अर्जुनावर भगवंताचं. त्यामुळे धातूनाम अस्मि कांचनम. कांचनामध्ये, सुवर्णामध्ये भगवंताचा वास आहे, चांगल्या मार्गाने मिळवलेला. पण परीक्षितीने काय केलं, या जरासंधाच्या डोक्यावरचा हा सोन्याचा मुकुट स्वतःच्या डोक्यावर चढवला आणि 45व्या वर्षी वयाच्या मृगयेला, म्हणजे तो मुकुट घालून शिकारीला निघून गेला. तिथं एक हातून अपराध घडला. एका ऋषींचा अपमान परीक्षिती राजांनी केला. ऋषींच्या गळ्यामध्ये एक मेलेला साप टाकला समाधी अवस्थेमध्ये असलेल्या. त्यांच्या मुलांनी ते पाहिलं. शृंगी
त्यांचं नाव. आणि त्या ऋषींनी परीक्षितीला शाप दिला की येणाऱ्या 7 दिवसांमध्ये तक्षक नावाचा सर्प येईल आणि तुला दंश करून निघून जाईल, तू मरशील. परीक्षिती राजाकडे 7 दिवस होते. घरी आला, तो मुकुट काढून ठेवला आणि मग कळलं आपल्या हातून काय झालं. आणि मग आपल्या मुलांना बोलावलं, जनमेजय याच्या हातामध्ये सगळं राज्य सोपवलं आणि सांगितलं की आता मी मरणार आहे असं नाही सांगितलं. म्हणाले परमेश्वरांनी माझ्याकडे नाम साधना करण्याकरता 7 दिवसांचा काळ दिलाय. बघा, प्रतिकूलतेतली अनुकूलता शोधावी लागते, नाही तर आपण बसतो रडत कायम. परमार्थातली प्रतिकूलता, प्रपंचातली प्रतिकूलता ही परमार्थाची अनुकूलता असते, असं ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं वाक्य आहे. त्यांनी असं सांगितलं की मला 7 दिवस भगवंताच्या नामासाठी मिळाले, ते सगळं तुमच्यावर सोपवलं आणि निघाले. शुकदेवांनी अतिशय सुंदर अशी भागवत कथा परीक्षिती राजाला ऐकवली. 7 दिवस भागवत कथेचं श्रवण झालं, भगवंताच्या लीला ऐकल्या, गुण ऐकले, सगळं कीर्तन ऐकलं. आणि 7व्या दिवशी ठरल्याप्रमाणे तो तक्षक आला, दंश केला, देह संपला, पण आत्मा परमात्म्यामध्ये विलीन झाला. 4 मुक्तींच्या मधली सायुज्यता नावाची मुक्ती प्राप्त झाली, भगवंताच्या धामाला प्राप्त झाला. कशाचा परिणाम? 7 दिवसांमध्ये जीवनाचं तत्वज्ञान कळून गेलं. आता आपल्याकडे सुद्धा किती दिवस आहेत? 7च दिवस आहेत, सोमवार ते रविवार. या 7 दिवसापैकी आपल्याला कधीतरी निश्चित जायचंय. पण या 7 दिवसांच्या कालावधीमध्ये मग कुठला दिवस, कुठली वेळ, कुठली तारीख, कुठली तिथी काही निश्चित आपल्याला माहिती. मला असं वाटतं राजाला ते माहिती तरी होतं, आपल्याला तेही माहिती नाही. पण असा क्षणभंगूर देह परमात्म्याच्या पायाशी समर्पित करणं, दास्य भावाने त्याची उपासना करणं, आणि देह म्हणजे मी नाही तर या देहामध्ये असलेला मी कुणीतरी वेगळा आहे त्याला ओळखणं, हे ज्याला ओळखता आलं त्याला भक्त असं म्हणतात. आणि तुकोबराय भक्ताची व्याख्या सांगतात अभंगाच्या प्रथम चरणापासून. कीर्तन एकट्याचं कधीच नसतं. ही सगळी मंडळी मनापासून जीव तोडून साफ करणारी असतात म्हणून कीर्तन होतं. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे म्हणून घोष असं म्हटलंय तुकोबरायांनी. सदा नाम घोष करू हरिकथा. जप नाही म्हटलं, जप एकट्याने करायचंय, घोष सगळ्यांनी मिळून करायचंय. देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा,
असा आजचा काळ आहे. आजच्या काळामध्ये अनेकांना भगवा नको झालाय, अनेकांना भगव्याचा त्रास होतो. असं वाटतं की हा भगवा हटाओ, भगवा हटाओ, भगवा हटाओ असे नारे लागले जातात. मी एकच सांगते, तुम्ही खुशाल हटवायचा प्रयत्न करा. पण आमच्या पंचायतन पूजेमध्ये जगद्गुरु आद्य शंकराचार्यांनी एक दैवत दिलं. पहिली देवता आहे गणपती बाप्पा, दुसरी देवता आहे विष्णू, तिसरी देवता आहे शिव, चौथी देवता आहे शक्ती आणि पाचवी देवता आहे जी पूर्व क्षितिजावर सकाळी सकाळी भगवा रंग उधळते. तेजो निधी लोह गोल, तेजो निधी धिंदी. हा एक तेजो निधी लोह गोल, तेजो निधी लोह गोल, भास्कर हे गगनराज. तूना कत्तीला तूना तेजो निधी लोह गोल, दिव्य तुझा तेजाने झगमगले भुवनाज. दिनमणि व्योमराज, भास्कर हे गगनराज. तेजो निधी लोह गोल, तेजो निधी लोह गोल, तेजो निधी लोह गोल. कोटी कोटी किरण तुझे अनलशरा उधळीते, कोटी कोटी किरण तुझे. काय उधळतंय? पूर्व क्षितिजावर कुठला रंग सकाळी सकाळी उधळला जातो? आता हे सकाळी उठतात त्यांना दिसतो. आम्ही सगळे सूर्यवंशी, आम्हाला कधी दिसायचं सूर्योदय? बर कीर्तनकार तर महाराज निशाचर प्राण्यामध्येच मोडतोय. आता कलाकार कीर्तनकार सकाळी कधी बघायचा सूर्योदय? रात्रभर प्रवास करून. त्यामुळे मला असं वाटतं भगवा हटाव म्हणणाऱ्यांना एक आदेश, एक संदेश द्यावा असं वाटतो. तुम्ही भगवा खुशाल हटवायचा प्रयत्न करा. तुमच्याच्याने ते जमणार नाही. पहिली गोष्ट, एकदा पूर्व क्षितिजावर सकाळी सकाळी जो भगवा रंग उधळतो ना तो हटवून दाखवा. मग भगवा हटावची नारे, मग तुमची ताकद, मग गप्पा मारा बाकीच्या. पण खरं सांगू का, परमात्म्यानी आपल्याला साक्षात्कार किती मोठा द्यावा, चमत्कार किती मोठा दाखवावा या भूमितलावर, या धरती मातेवरती. इथं याची देही याची डोळा. आम्ही प्रत्यक्ष सूर्यनारायणाचं दर्शन घेतोय. बाकीचे देव प्रत्यक्ष दिसत नाहीत, पण ही देवता अशी आहे पूर्व क्षितिजावर उगवणारी जी प्रत्यक्ष दर्शन देते आम्हाला. भाग्यवान आहे आम्ही. या सूर्यनारायणाच्या साक्षीने हिंदू धर्म आज आपल्या दिनचर्येला सुरुवात करतो. प्रत्येक धर्माचरणी व्यक्तीची दिनचर्या या सूर्यनारायणाला अर्घ्य देऊन त्याला नमस्कार करून, आमच्या गृहिणीची तुळशीला पाणी घातलं की सूर्याला नमस्कार करूनच आम्ही घरात येतो. खरं इकडे माता माऊल्यांनो, मावशींनो. मग म्हणून म्हटलं गृहिणी का सगळ्यात श्रेष्ठ आहे? जगातलं सगळं पद एका बाजूला, तुम्ही कलेक्टर असा, आमदार असा, खासदार असा, मंत्री असा, PSI असा, अजून डॉक्टर असा, वकील असा, या सगळ्या डिग्र्या एका बाजूला. पण माझ्या महिला शक्तीचा गौरव करताना मी एक वाक्य नेहमी म्हणते, जगातली सगळ्या डिग्र्या एका बाजूला आहे, पण भारतीय गृहिणी ही डिग्री सगळ्यात श्रेष्ठ आहे, सगळ्यात मोठी आहे, सगळ्यात मोठी. आता वाजवा टाळ्या तुम्ही. मग कारण भारतातल्या म्हणजे घरातल्या गृहिणींनी जर संपावर जायचं ठरवलं तर तुमचं पान नाही घालू शकत. काय कराल तुम्ही? म्हणून प्रत्येक गृहिणी उगवत्या सूर्यनारायणाला नमस्कार करते आणि असा भगवंत प्रत्यक्ष दर्शन देतोय आम्हाला. भगवंताचं खूप मोठे आपल्यावर उपकार आहेत. यापेक्षा अजून काय चमत्कार पाहिजे? देव काही चतुर्भुज रूपात आपल्याला दर्शन द्यायला येणार आहे का? विश्वरूप दर्शन दाखवणार आहे. अर्जुनाला दाखवलं तसं दाखवलं तरी आपली ताकद नाहीये ते दर्शन घ्यायची. अर्जुनाला आधी दिव्य चक्षु प्रदान केले. दिव्यम ददामि चक्षु अर्जुन म्हणतो, तेव्हा दिव्य चक्षु प्रदान केले आणि मग भगवंतांनी अनंत रूपो दरवक्त नेत्रम पश्चामि त्वां सर्वतोऽनंत रूपम नान्तम न मध्यम न पुनस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूपम.
ज्याला आदी नाही, मध्य नाही आणि अंत नाही, असं परमात्म्याने दिव्य रूप दर्शन अर्जुनाला दिलं. आपल्याला जरी उद्या दिलं तरी आपली ती घेण्याची कुवत नाही, पात्रता नाही. दिव्य दृष्टी आधी अर्जुनाला मिळाली. मला असं वाटतं महाराजांनी भक्ताची व्याख्या करत असताना जो भक्त देहाची नश्वरता जाणतो, किंबहुना भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशा पाश निवारोनी. देहाच्या विषयी जो भक्त उदासीन आहे त्याला भक्त म्हटलंय. आता देहाविषयी उदास म्हणजे काय? उदास म्हणजे काय? मराठी भाषेतला उदास शब्द म्हणजे असं कायम अपसेट राहायचं का? कुणाच्या घेण्यात नाही, कुणाच्या देण्यात नाही, त्याला नाही उदास म्हटलं. उदास म्हणजे निष्क्रियता नाहीये. लक्षात घ्या. तुम्हाला सगळ्यांना लक्षात येते? सगळे जागे आहात? सगळे जागे आहात ना? कीर्तन म्हटलं की ती बाई येते, तिला निमंत्रण नाही द्यावं लागत. म्हणून मी आपलं सारखं विचारते की जागे ना, जागे ना, जागे ना. कारण काही लोक डोळे उघडे ठेवून झोपतात. ते फार खतरनाक असतं आमच्यासाठी. आम्हाला वाटतं ऐकतायत, पण बऱ्याच जणांची ब्रह्मानंदी टाळी लागलेली असते. तर तसं काही नाही असं मी गृहीत धरते आणि तुम्ही सगळे जागे आहात असं गृहीत धरून कीर्तन आपलं चालू आहे. भक्त ऐसे जाणा जे देही उदास. भक्त दिसणार नाहीये, भक्त जाणून घ्यायचंय. भक्त पांढऱ्या कपड्यात आहे का भगव्या कपड्यात आहे हे नाही बघायचं. भक्ताची अंतर्लक्षण फार महत्वाचे. भक्त सफारीमधून आलाय का अजून हातात चालत आलाय ते नाही पाहायचं. भक्ताची अंतर्लक्षणं पाहायची आहेत. म्हणून संतांची भक्तांची अंतर्लक्षणं सांगितली. करवन्नोद्वहते न निंदती परांगो भाषते निष्ठुरम उक्तंकेन चिदप्रियञ्च सहते क्रोधञ्च नालम्बते श्रुत्वा काव्यमलक्षणं परकृतं संतिष्ठते मूकवत् दोषांच्छादयते स्वयं न कुरुते एतत् सतां लक्षणं. गर्व नाही, दुसऱ्याची निंदा ज्याच्या चित्ताला शिवत नाही. भक्त कुणाला म्हणायचं माहितीये का? कोण्याही जीवाचा न घडो मत्सरा, कोण्याही जीवाचा न घडो मत्सरा, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, वर्म सर्वेश्वर अडसर नाही जीवनामध्ये. सरळ मार्गाने चालणार असतो ना तो भक्त आहे. जो देहाबद्दल उदास असतो तो भक्त आहे. देहाबद्दल उदास म्हणजे निष्क्रिय नाही, रड्या नाही, कायम रडतय, कायम उदास असं नाही. संतांनी कर्तृत्ववाद कधीच नाकारला नाही. अहो कर्तृत्व शून्यतेला उलट नाकारलं. ज्यावेळी कर्तृत्वहीन झाला, कर्तव्य प्रवृत्त होण्याऐवजी कर्तव्य विन्मुख झाला अर्जुन, त्यावेळी भगवंत म्हणतात अर्जुना उठ, उचल ते धनुष्य आणि सिद्ध कर तुझा क्षत्रियत्व. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम. रणांगणावर धारातीर्थी पडलास तर स्वर्गात जाशील, जिंकलास तर राज्य तुझं आहे धरणीचं लक्षात ठेव. तस्मात हे कौंतेय उत्तिष्ठ, उठ आता आणि युद्धाय कृतनिश्चय. भक्त कुणाला म्हटलंय? आपल्याकडे कार्तिक मास समाप्त झाला नुकताच, ठीक आहे. कार्तिक मासाची समाप्ती झाली. काकडा सगळ्यांनी म्हटला. या काकड्यामध्ये आपल्या सगळ्यांना लक्षात आलं संतांनी देवाला उठवलं, संतांनी समाजाला उठवलं, संतांनी स्वतःला आत्मजागृत अवस्थेला नेलं. आणि काय केलं? उपनिषदांचा संदेश आहे उत्तिष्ठत जागृत. उठा आणि काय करा? जागे व्हा. उठा आणि जागे व्हा.
आता आपण मला सांगा, आपण आधी उठतो का आधी जागे होतो? तुम्ही जागे आहे ना? आपण आधी उठतो की आधी जागे होतो? झोपेतनं आधी जागे होतो की आधी उठतो? आधी जागे होतो, मग उठतो. पण उपनिषदकार आमचे पूर्वसुरी तत्वज्ञान काय सांगतं? उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य बरान निबोधत. उठा आणि जागे व्हा. जागे होऊन आपण उठतो, पण आपली संस्कृती झोपेतनं उठवणाऱ्याला किंवा उठणाऱ्याला संदेश नाही देत आहे. उठलेल्याला जाग करणारी आपली संस्कृती आहे. उत्तिष्ठत जागृत, उठा जागे भारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, आम्ही चरणी ठेवा माझा, कवी व्यथा जन्माचा. उठा जागे भारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, आम्ही चरणी श्वास घ्यायचा. प्रत्येक भक्त कुणाला म्हणायचं? जो देहाविषयी उदास आहे. देहाविषयी उदास म्हणजे काहीच खायचं नाही, मला खायला प्यायला काही नको, उपास आहे, सारखा उपास आहे म्हणजे भक्त नाही. अहो शरीरम आद्यम खलु धर्म साधनम, शरीर हे धर्माचं साधन आहे म्हणून ज्यांनी बलभीमाची उपासना केली, आरोग्य संपन्न देह राखला आणि आपला देह देवाच्या देशाच्या धर्माच्या कामासाठी ज्यांनी झिजवला त्याला म्हणायचं भक्त. जो देहाचे चोचले न पुरवता देहापेक्षा सुद्धा देवाचं महत्व ज्याला कळलं तो भक्त आहे. भक्त म्हणजे जो विभक्त नाहीये तो भक्त आहे. सर्वाभूती परमेश्वराला जो पाहतो तो भक्त आहे. हे तो समस्त हि श्री वासुदेवो, ऐसा प्रतिती रसाचा ओतला भावो, आणि भक्ता माझी रावो ज्ञानी तोची. तो ज्ञानी भक्त आहे. रावो म्हणजे तो भक्तांचा सुद्धा राजा आहे. कोण? जो सगळीकडे परमेश्वराला पाहतो. भक्त ऐसे जाणा जे देही उदास. बरं, असा भक्त बघायला गेला तर दिसणार नाही. भगवी कपडे, रुद्राक्षांच्या माळा, भस्माचे पट्टे असे भक्त बरोबर दिसत नाहीत. ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे त्या माळेबरोबर पथ्य सुद्धा सांभाळावी लागतात. आणि ती पथ्य काय आहे? कुठली पथ्य आहेत? गळा माळ शोभे आत्मरूप शांती, भक्तिभाव दोन्ही धरू ताळ हाती, टिळा विरक्तीचा कपाळास न्यारो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात धारो, एक तारी संगे एक रूप झालो. ती पथ्य आली. नाहीतर याच्या अंगावर वाचकन त्याच्या अंगावर वाचकन ओरडणं. भगवंतांनी जीभ दिली म्हणून दिवसभर दुसऱ्याची निंदा करण्यामध्ये ती जीभ नाचवणं, याला भक्त नाही म्हणायचं. वाचे बरोबर कवित्व कवित्वी रसकत्व रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा, असं जर ज्ञानोबरायांचं म्हणणं असेल साच, आणि मवाळ वितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, त्याला म्हणायचं भक्त. भक्त ऐसे जाणा जे देही उदास. देहापेक्षा देवाचं ज्याला महत्व कळलं तो भक्त आहे. म्हणून कुठल्याही अवस्थेमध्ये जो समतोल जीवन राखतो त्याला म्हणायचं भक्त. सुख दुःखे समे कृत्वा लाभालाभो जया जयो, ही अवस्था ज्याची आहे त्याला म्हणायचं भक्त. सुखाने हुरळून जात नाही, दुःखानं खचून जात नाही. प्रभू रामचंद्रांच्या जीवनाकडे आपण जर पाहिलं तर रामांना दशरथ राजांचा निरोप होता, रामराया उद्या राज्याभिषेक करायचंय, गादीवर बसायचंय अयोध्येच्या, म्हणून हुरळून नाचायला नाही लागले. आपण सत्ता मिळणार म्हटल्यानंतर आधीच गुलाल उधळतात नाही का? काही निवडणुकी आधी पडतात, काही निवडणुकी नंतर पडतात. नाही कळलं? जमतं. मग एवढ्या सगळ्या खटाटोपामध्ये सगळ्यांना सध्या भूक आहे, सत्तेची, संपत्तीची, पैशाची, सगळ्यांना भूक आहे. पण मग प्रभू रामचंद्रांना ज्यावेळी कळतं की मला सिंहासनावर गादीवर बसायला मिळणार आहे त्यावेळी तितकेच शांत आहे, तितकेच शांत आहे. त्यानंतर काही काळाने दशरथ राजेचा आणि कैकेयी मातेचा संवाद झाला. त्या संवादामध्ये रामप्रभूंना 14 वर्षांचा वनवास आणि भरताला राज्यपद, हे वचन, त्या वचनाची आठवण करून दिली. आणि रामांना सांगण्यात आलं की रामराया उद्या राज्यपद नाही, राज्याभिषेक नाही, उद्या वल्कल परिधान करायचे आणि वनवासात जायचं. प्रभू म्हटले आय एक्सेप्ट इट, मी तेही स्वीकारलं होतं आणि हेही तितक्याच शांततेने स्वीकारलंय.
मग तिथं दुःखाचा उद्रेकही नाही केला आणि सुखाचाही एक्साइटमेंट, सुखाची उद्रेक नाही अवस्था दाखवली. याला म्हणतात देही उदास असणं. कुठल्याही परिस्थितीमध्ये जीवनाचा बॅलन्स ठेवणं याला म्हणतात देही उदास असणं. प्रशांत आत्मा, जितेंद्रिय ही अवस्था गीतेनी या देही उदास असलेल्या भक्ताची लक्षणं सांगितली आहेत. मय्यर्पित मनोबुद्धी यो मद भक्त समे प्रिया. जो मन बुद्धी सगळं मला अर्पण करतो तो भक्त आहे. ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन आणि बुद्धी अशी सगळीच इंद्रिय भगवंताच्या चरणावर जो समर्पित करतो तो भक्त आहे. देहाबद्दल जो उदास आहे तो भक्त आहे. आणि मग गेले आशा पाश निवारुनी, विषयांचा आशेचा सगळा पाश पूर्णपणे बाजूला सारला. सध्या आम्ही सगळी मंडळी विषयात गुंतलोय ना, म्हणून संतांना हे कानी कपाळी ओरडून सांगायला लागलं, तुम्ही जर स्वतःला आध्यात्मिक म्हणून घेत असाल, तुम्ही जर स्वतःला भक्त म्हणून घेत असाल तर सावध राहा. कारण तुम्ही स्वतःला जर भक्त म्हणत असाल तर तुमचा आशेचा पाश आधी सुटलाय का याचा विचार करूया. परवा एक आजोबा भेटले, म्हटलं कसं काय चाललंय, बरं आहे का? बाबा 70 ओलांडलेली पण चिंता दिसली, 7 पिढ्या बसून खातील एवढं कमवून ठेवलंय, प्रचंड संपत्ती आहे, पण तरी सुद्धा चेहरा पडलेला दिसला. म्हटलं बाबा काय झालंय? म्हणाले अगं म्हटलं 7 पिढ्या बसून खातील एवढं तुमच्याकडे तुम्ही कमवून ठेवले तरी चेहरा का पडलाय? ते म्हणले अगं तुझं सगळं बरोबर आहे, पण 8वी पिढी काय खायली याची चिंता लागली बघ मला. मनुष्य चिंता करता 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 चितेच्या जवळ जातो, पण चिंतेऐवजी चैतन्याचं चिंतन केलं तर चैतन्यापर्यंत पोहोचतो. विठ्ठल म्हणून भक्ताला पाहायचं नाही, तो दिसणार नाहीच आहे तसा. भगवान प्रभू दत्तात्रेयांची मूर्ती नाथबाबांनी सांगितली आम्हाला, त्रिगुणात्मक त्रयी मूर्ती दत्त हा. काय म्हटले? पहा म्हटले का? पहा नाही म्हणले, जाणा, जाणून घ्या. पाहायला गेलं तर तसं दिसणारच नाही. आता आमची कॉलेजची पोरं आम्हाला फार प्रश्न विचारतात, काय काय ताई तुम्ही मॅजिकच्या गोष्टी सांगता, चमत्कार काय सांगता, पुराणातली वांगी काय सांगता. आमचं लॉजिक सुरू झालं की तुमचं मॅजिक बंद होतं म्हणले. म्हटलं काय लॉजिक आहे बाबा? म्हणाले असं बायोलॉजिकली कुठे शक्यच नाही, 3 तोंडांची मूर्ती, काय तुमच्या देवदेवतांबद्दल तुम्ही अर्थ सांगता? अरे बाबा म्हटलं नाथांनी तसा देव बघायला सांगितलाच नाही, तो दिसणारच नाही, तो जाणायला सांगितलाय. सत्व रज तम अशी त्रिगुणात्मक असलेली दत्तप्रभूंची ती मूर्ती आहे. त्रिगुणात्मक त्रय मूर्ती दत्त हा पहा म्हटली असती की मग ते जाणा म्हटले. जाणून घेण्याच्या काही गोष्टी आहेत. तसं भक्ताला तुकोबराय म्हणतात जाणून घेतलं पाहिजे. खरा भक्त हा देही उदास असतो. प्रपंच जरी करत असला तरी त्याच्या प्रपंचामध्ये देव असतो. आता मला सांगा आपल्या प्रपंचात देव आहे का? नाही. आपण म्हणतो हा माझा, तो माझा, बंगला माझा, गाडी माझी, घर माझं, दार माझं, पोरग माझं, सगळं माझं. तसा देवा तू पण रे आमचाच, तू पण माझाच. पण मीराबाईंना विचारा, मीराबाई म्हणतात मेरे तो गिरीधर गोपाल दुसरा न होई. ते म्हणायला धाडस लागतं. सगळं माझं एक वेळ आपण म्हणतो, पण मीराबाई म्हणतात मेरे तो गिरीधर गोपाल, माझा फक्त तोच आहे, बाकी सगळं बाजूला राहिलं. देवभक्त, देशभक्त आणि धर्मभक्त या 3ही गोष्टी अनुस्यूत आल्या. देवाची भक्ती, देशाची भक्ती आणि धर्माची भक्ती. महाराजांना विचारलं महाराज तुमचं काम काय आहे इथे येण्यामागचं? महाराज म्हणले हेच आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम धर्माचे पालन, धर्माचे पालन,
देशभक्ती आणि देवभक्ती या त्रिसूत्रीने ज्यांचं जीवन फुलतं त्याला म्हणायचं भक्त. भक्त ऐसे जाणा जे देही उदास केले आशा पाश निवारुनी. व्यक्तिगत मोहाचा आशेचा पाश सगळा झुगारून दिला. किंबहुना कुठल्याही परिस्थितीमध्ये समतोल राहिले. तुकोबरायांच्याकडे काय होतं मंडळी? काही नव्हतं. 18 विश्व दारिद्र्य होतं, पण तरी सुद्धा सगळं लोकांच्याकडे वाटून दिलं, देऊन दिलं. पण भगवंताच्या नाम संकीर्तनामध्ये अखंड भावनाथाच्या डोंगरावर शांतपणे पांडुरंग हरी वासुदेव हरी. आणि काय करत होते? तुका म्हणे होय मनाशी संवाद आपुलाची वाद आपण या अवस्थेला पोहोचले. ही अवस्था देही उदास असण्याची अवस्था आहे. गेले आशा पाश निवारुनी. नाथांचा प्रपंच किती श्रीमंत होता, किती श्रीमंत होता. कुठल्याही परिस्थितीमध्ये समतोल. प्रचंड श्रीमंती आहे नाथांकडं, पण तरी सुद्धा भगवंताला ज्यांच्या घरात यावं वाटलं, राबावं वाटलं, पडेल ते काम करावं वाटलं, नाथ बाबा देही उदास होते. तुमच्या माझ्या प्रपंचात देव येत नाही. पांडवांच्याकडे देव जातो, भक्तांच्याकडे देव जातो. द्वारकेचे राणे पांडवा घरी किंवा द्वारकेचा राणा पांडवा घरी. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा काय खुण सांगितली? अहो तो राणा, तो जगत चालक पांडवांच्या दारात गेला, घरात गेला. का? कारण अखंड सेवा, अखंड भक्ती, तेही उदास असलेली जीवनवृत्ती. त्यामुळं प्रत्येक आशेचा पाश झुगारून दिला. जगद्गुरु आद्य शंकराचार्य म्हणतात आशा नावाची एक साखळी आहे ती तुमच्या माझ्या पायात कायम अडकलेली आहे. आणि ती साखळी अशी आश्चर्यकारक आहे की ती साखळी पायात पडली की माणूस धावतोय, उलट होतोय. एरवी बेडी पायात पडली की माणूस धावू शकत नाही, जागच्या जागी थांबतो. पण आशेची साखळी पायात पडली की माणूस जास्त वेगाने धावतो. आशानाम मनुष्याणाम काचिदा आश्चर्य शृंखला याबद्धा प्रधावंती मुक्तास्तिष्ठन्ति पंगुवत. एखाद्या पांगळ्यासारखी अवस्था होते आशेची साखळी पडून गेली बाजूला की. त्यामुळे इतकी विलक्षण ओढ आहे आम्हाला धावण्याची. मनुष्य जीव अखंड धावतोय, अखंड. नाथांना विचारलं, नाथ बाबा किती धावाधाव करायची? नाथ महाराज शांती ब्रह्म होते, नाथ महाराज देही उदास होते. नाथांनी आम्हाला सांगितलं अरे आशेचा हा पाश आहे ना तो झुगारून टाका. शांती परते नाही सुख, शांती परते नाही सुख. शांती परते नाही सुख, शांती परते नाही सुख. शांती परते नाही सुख, निरावयेची सुख. शांती परते नाही सुख, निरावयेची सुख. शांती नाही नावाची शांती आहे का? हो नाही. वक 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 नुसती वक वक सगळीकडे धावतोय. सुखा लागी करीसी तळमळ परी तू पंढरीशी जाय एक वेळ मग तू अवघाची सुखरूप. दिला की बत्ता सगळ्या संतांनी दिला, पण तरी सुद्धा आमची वकवक नाही थांबत. अखंड आशेच्या मागे हा जीव धावतोय, अखंड. म्हणून संतांनी भक्ताची व्याख्या करताना तुकोबराय म्हणले गेले आशापाश निवारुनी. संतांचा विषय एकच आहे, दुसरं चरण. विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण.
विषय तुझा विषय तुझा संप्रदायामध्ये अभंगाचं दुसरं चरण ध्रुवपद असतं. क्लासिकल मंडळी पहिलं चरण वारंवार घेत राहतात, पण संप्रदायाचा नियम दुसरं चरण हे ध्रुवपद आहे. ध्रुव म्हणजे आढळ पद आहे. अत्यंत महत्वाचं अभंगाचं सगळं सार या चरणात, अतिशय गोड चाल, कळसाची चाल या चरणाला लावली महाराज रामकृष्ण हरी. धन्यवाद. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. भक्ताचा विषय काय असतो महाराजांनी सांगितला, नारायण. आणि कळलं तर बघा, भक्ताचा विषय नारायण आणि आपला विषय नारायण. विठ्ठल नाही कळलं, अजून सांगते थोडस सोपं करून. नारायण हाच भक्ताचा विषय असतो, आपला विषय हाच नारायण ठरतो. सगळं लक्ष विषयामध्ये, पंचभौतिक विषयांमध्ये अखंड हा जीव गुंतलेला आहे, गुरफटलेला आहे. तो भुंगा असतो बघा कमळाच्या कोशामध्ये. गेला एक दिवस मकरंद सेवन करता करता घेई छंद मकरंद, परिसोडीना ध्यास कुंजनात हा दंग. इतकं दंग झाला त्याच्यामध्ये. कोण? भ्रमर, भुंगा. त्याचा परिणाम असा झाला की निसर्गाच्या नियमाप्रमाणे सूर्यास्ताला ते कमळ मिटलं आणि मिटणाऱ्या कमळामध्ये तो भुंगा अडकला, भ्रमर अडकला. तो भ्रमर असा विचार करतोय की आता सूर्योदय होईल, मग ही कमलिनी फुलेल, मग मी त्यातनं बाहेर पडेल, अशा विचारात तो भुंगा होता. त्याच वेळी त्या रात्री त्या सरोवरामध्ये एक हत्ती आला आणि हत्तीने ते कमळाचं फुल देठासकट उपटून टाकलं आणि दूरवर फेकून दिलं. आता देठासकट उपटलेल्या त्या कमळाचं फुल, ते सूर्योदय असू दे तर सूर्याचं, फुलेल का? नाही फुलणार. न फुलणाऱ्या कमलकोशामध्ये तो भ्रमर आता फुलेल, मग फुलेल. वास्तविक त्याला पाकळी कातरता येणं सोपं होतं. एरवी लाकूड पोखरणारा तो भुंगा, त्याला कमळाची पाकळी कातरता येत नाही, पण तो काय विचार करतोय? उमलेल 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 असं करता करता गुदमरला की मेला. कुणाचं चाललंय? आता करू, मग करू नाम, मग करू प्रपंच, मग करू कीर्तन, मग करू ध्यान, मग करू नामसाधना, रिटायरमेंट झाल्यावर कीर्तनाला जाऊ, आतापासून कशाला, असं करता 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 भ्रमर. नाही का? आमचंही असंच होतं की नाही? आमचंही असंच होतं. म्हणून संतांनी नारायणाला विषय बनवलं, विषयाला नारायण नाही बनवलं. कारण माहिती होतं तोची विश्वंभर, विश्वाचा आधार, तोची विश्वंभर, विश्वाचा आधार.
विश्वाचा आधार. सगळं दैन्य दूर करणारा तो नारायण आहे, भगवंत आहे. म्हणून विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता. काय काय नाही आवडत बघा, लोकसंग्रह नाही, धन संपत्ती नाही, माता पिता. भक्ताला माता पिता आवडत नाही असा अर्थ नाही घ्यायचा. उलट माता विठ्ठल पिता विठ्ठल. नामदेव महाराजांना विचारलं, महाराज आम्हाला जर पंढरपूरला यायला नाही जमलं तर आम्ही विठ्ठलाला बघायचं कुठं? नामदेव महाराज म्हणतात, तुमच्या घरामध्ये 2 सोन्याचे खांब आहेत, एक आई आणि एक बाप आहे. त्यांच्या चरणस्पर्शामध्ये पांडुरंग दिसेल. माता विठ्ठल पिता विठ्ठल बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. भगवंत तिथे आहे. त्यामुळे माता नावडे पिता नावडे असं महाराजांना म्हणायचं नाहीये. भगवत भक्तीमध्ये आड येणारे माता पिता नावडे. विठ्ठल असुर कुळामध्ये जन्मलेला भक्तराज प्रल्हाद. प्रल्हादाचे पिता हिरण्यकश्यपू आणि हिरण्यकश्यपू साठी भगवंतांनी एक अवतार घेतला, तो म्हणजे नरसिंह. ब्रह्मदेवाकडून वरदान मागून घेतलं होतं, कुठल्याही वेळी मला मरण नको. अनेक अटी होत्या. ब्रह्मदेवानी विचार केला, एवढ्या सगळ्या अटी यांनी मागितल्यात, अटी यांनी पूर्ण करायला मला सांगितल्यात, हा मरायचा तरी कसा? ब्रह्मदेव म्हणाले, जाऊ दे तथास्तु म्हणून मोकळ होऊया. देव बघून गेली, याचं काय करायचं? रात्री नाही, दिवसा नाही, आत नाही, बाहेर नाही, आकाशात नाही, जमिनीवर नाही, शस्त्रांनी नाही, अस्त्रांनी नाही, माणसाकडून नाही, पशुकडून नाही, हा मरायचा तरी कसा? म्हणून देवानी नरसिंह हा अवतार घेतला आणि भगवंतांनी हिरण्यकश्यपूला संपवलं. प्रल्हादाला अत्यंत जाच आणि अत्यंत त्रास देणारा असा पिता भगवंतांनी संपवला. तुकोबराय म्हणतात, नावडे जनधन माता पिता. असे भक्तीच्या मार्गामध्ये आढळणारे माता पिता सुद्धा आम्ही नाकारतो, कारण आमचा फक्त तो माता आणि ती माता आणि तो पिता, जगाचा बाप तिकडे विटेवर उभा आहे, तीच आई तोच पिता. आपण म्हणतो, ज्याला कुणी नाही ना त्याला ज्ञानोबा आहे, ज्याला कुणी नाही त्याला तुकोबा आहे. आम्ही संतांचं माहेर सुद्धा निजधाम होतं, आलो निजाच्या माहेर असं म्हणायचं. त्यामुळे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता विठोबा रखुमाई. विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. विठ्ठल विठ्ठल ज्या भक्ताचा विषय एकच आहे, भगवान परमात्मा, त्याच्याशीच तो अनन्य आहे. त्याची काळजी भगवंत कसा घेतो? त्याचं उदाहरण,
किंवा त्याचं प्रमाण तुकोबराय सांगतात, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडोनी आली या आघाता निवाराया. मागे पुढे उभा राहे सांभाळीत. भगवंत अखंड आपल्या भक्ताचा सांभाळ करत राहतो. फक्त काय असतं, कुठल्याही कर्मामध्ये यद्यत कर्म करोमि तत्तदखिलम शंभो तवाराधनम या न्यायाने केलेलं प्रत्येक कर्म, केलेली प्रत्येक कर्म पूजा ठरावी, भगवंताला अर्पण व्हावं. असं कर्म भगवंताच्या चरणावर वाहिलं की ते भगवंताला प्रिय ठरतं. मग सगळा भार घ्यायला भगवंत समर्थ ठरतो, सामर्थ्य संपन्न ठरतो. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे शेवटच्या क्षणाला सुद्धा भगवंत पाठीराखा राहतो. मग ते देवकार्य असू दे किंवा देशकार्य असू दे, धर्मकार्य असू दे, भक्तीचं काम असू दे, कुठल्याही कामामध्ये झोकून देण्याची जर भक्ताची तयारी असेल ना, तर भगवंत त्याचा पाठीराखा राहतो. अध्यात्मामध्ये, संत साहित्यामध्ये, संत चरित्रांमध्ये अशी अनेक उदाहरण आहेत. भगवंत भक्ताचा पूर्णपणे सांभाळ करतो. क्षणोक्षणा सांभाळितो, साक्षी होतो आपुल्या, साक्षी होतो आपुल्या, साक्षी होतो आपुल्या. क्षणोक्षणा सांभाळितो, साक्षी होतो आपुल्या, साक्षी होतो आपुल्या, साक्षी होतो आपुल्या. निर्वाण म्हणजे अखेरच्या क्षणाला, शेवटच्या क्षणाला सुद्धा भगवंत पाठीराखा राहतो. प्रत्येक क्षणाला सांभाळतो. एक उदाहरण सांगायचं आणि कीर्तनाचा समारोप करायचा. आजचा दिवस 10 नोव्हेंबर हा शिवप्रताप दिन आहे, ज्या दिवशी एका क्रूर कर्म्याचा कोथळा छत्रपती शिवाजी महाराजांनी काढला. आजचा दिवस प्रतापगडचा रणसंग्राम ज्या दिवशी घडला तो आजचा दिवस. ज्यावेळी स्वराज्यावर एवढा मोठा वरवंटा चालून येत होता, शिवाजीला जिवंत किंवा मृत अवस्थेमध्ये आणायचा असा विडा दरबारामध्ये उचलला होता. इकडे जिजामातोश्रींना नमस्कार केला राजांनी आणि स्वराज्यामध्ये सगळी तयारी सुरू झाली मोहिमेची. सैन्यबळ कमी, शस्त्रबळ कमी आणि विजापूरच्या दरबारामध्ये बडी बेगम साहिबा दरबारातल्या सगळ्यांना उद्देशून सांगत होती, चांदीच्या तपकामध्ये एक विडा फिरत होता आणि तो विडा दरबारातल्या प्रत्येकाला उचलायला सांगत होती. शिवाजी राजाला जिवंत किंवा मृत अवस्थेमध्ये पकडून आणा, हा विडा ज्याला जमेल त्यांनी तो विडा उचलायचा. दरबारामध्ये सगळी शांतता, कारण बडी बेगम साहिबा ते तबक जसं फिरत होतं ना, कुणीच तो विडा उचलायला तयार नाही, कारण माहिती होतं शिवाजी जैसा दिलदार दोस्त नहीं और शिवाजी जैसा खूंखार दुश्मन भी नहीं. कारण राजा आहे, छत्रपती शिवप्रभू, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवप्रभू. ताकद माहिती होती, कुणीच तो विडा उचलायला तयार नाही. आणि बडी बेगम साहिबा न राहून एक खोचक वाक्य बोलून गेली, क्या इस दरबार में कोई भी मर्द नहीं है. एवढं वाक्य ऐकलं आणि तळपायाची आग मस्तकात गेली. नाईलाजानी आतून घाबरलेला असताना सुद्धा तो उठला आणि तो उठल्याबरोबर त्याच्या जाजमाच्या हालचालीवरनं उठला. समजलं लोकांनी कोण आहे तो. हा मोठा धडधिप्पाड अशी शरीरयष्टी. आणि त्याच्या उठण्याबरोबर सगळ्या दरबारला कळालं, अफजल खान नावाचा तो क्रूर कर्मा चांदीच्या तपकातला विडा उचलला. पैजेचा विडा उचलून बड़ी बेगम साहिबा अफजल खानाला विचारते, अफजल शिवाजी को पकड़ने के लिए कितनी फौज चाहिए बताओ, किती मोहिमेवर सैन्य पाहिजे.
22,000 राजांना पकडायला. आणि वर काय म्हणतो, शिवाजी तो उंदीर डोंगराचा, शिवाजी तो उंदीर डोंगराचा, पक्ष मराठ्याचा नेम काय त्याचा, कदाचित घेईल माझा प्राण. संख्य 20,000 सैन्य घेऊन, संख्य 20,000 सैन्य घेऊन निघाला मोठ्या तयारीनं, निघाला मोठ्या तयारीनं. विजापूरहून अफजल खान स्वराज्यामध्ये यायला निघाला होता. खरं तर सरळ थेट रस्ता होता स्वराज्याच्या दिशेने, नॅशनल हायवे त्यावेळी नव्हता, पण सरळ येता आलं असतं. पण अफजल खान नावाचा तो पठाण होता, त्याचं नावच होतं बच्चीगंज. बारीक वाजवा, बोलत असताना बारीक वाजवा. म्हणजे मूर्तिभंजक, मूर्तिभंजक असं म्हणतात. जो मूर्ती फोडायचा, आपल्या अनेक बायकांना मारून टाकलं, खून की बावडी म्हणून बघायला मिळते विहीर तिथून विजापुरात. आणि तो निघाला विजापूरहून, मनामध्ये विचार करतो की हिंदूंच्या देवता इतक्या ताकदवान असतील तर मी त्यांना फोडणार. म्हणून सरळ स्वराज्यात न येता तुळजापूरला गेला अफजल खान. आणि आमच्या कुलस्वामिनी महाराष्ट्राची, त्या महाराष्ट्राच्या कुलस्वामिनी आई जगदंबा तुळजाभवानीच्या दरबारामध्ये आपला हत्ती आणला. आपल्याच लोकांना सांगितलं देवीची गंडकी शिळेची मूर्ती उमटून आणली गेली, तुळजापूरला धडक मारली, तुळजापूरला धडक मारली, भवानी फोडली, भवानी फोडली. प्रलय मांडीला पंढरपुराला, प्रलय मांडीला पंढरपुराला. प्रजा केली हैराण रस्त्याला, प्रजा केली हैराण रस्त्याला. येऊन पोहोचला पहावाईला हली, येऊन पोहोचला पहावाईला हली. प्रतापगडाच्या पायथ्याशी येईपर्यंत तुळजापूरच्या प्रांगणामध्ये आई जगदंबेची भवानीची मूर्ती हातामध्ये घेतलेला तो अफजल खान खदखदा हास्य करतो आणि तो म्हणतो कि ये हिंदू की देवता इतनी तेज है तो हिंदू क्यों भेड़ बकरी जैसा जीते. म्हणून खाडकन मूर्ती खाली फेकून दिली आई जगदंबेची. ठिकऱ्या झाल्या मूर्तीच्या. जाती घेऊन माणसं बोलवली होती, भरडली, माती केली, सगळ्या प्रांगणात पसरली. आणि अफजल खान म्हणतो मैंने परमात्मा की मिट्टी बनाई है कोई मई का लाल जो मिट्टी से परमात्मा को फिर से पैदा कर सके. काय झालं असेल राजाचं, कल्पना करा. आजचा दिवस आहे तो. आज राजाने असा रणसंग्राम गाजवला होता प्रतापगडाच्या मातीमध्ये. काय झालं असेल कल्पना करा. राग आला नसेल, पण कृष्ण नीती माहिती होती. राग येत नाही असं नाही, कुठं रागवायचं ते कळत होतं. शिशुपालाचे 100 अपराध भरले आणि मग 101व्या अपराधाला सुदर्शन चक्र बाहेर निघालं होतं. त्यावेळी शिवाजी महाराजांनी पूर्ण तयारी केली मोहिमेची. पण सैन्यबळ कमी होतं, शस्त्रबळ कमी होतं. अफजल खानाने जगदंबेवर घण घातल्याची बातमी कळाली. एवढंच नाही, पंढरपूरला गेला. आपल्या निष्ठावंत वारकऱ्यांनी पांडुरंगाची मूर्ती चंद्रभागेच्या डोहात लपवून ठेवली, नाही हातात लागू दिली. अफजल खान स्वराज्याच्या दिशेने येत होता. अनेक मंदिरांना खणत्या पहारी लावत होता, अनेक देवळं उद्ध्वस्त करत होता, अनेक देवतांच्या मूर्ती फोडत होता. मूर्तिभंजकच होता ना तो. छत्रपती शिवाजी राजांनी आपल्या आईचा निरोप घेतला. सईबाई राजांच्या प्रथम पत्नी सौभाग्यवती सईबाई अत्यवस्थ होते, अंथरुणाला खिळलेले होते आणि 2 वर्षाचे शंभूराजे होते. संभाजी राजांकडे पाहिलं, डोक्यावरनं हात फिरवला आणि मोहिमेला जाताना सईबाईंनी सांगावं राजे जिंकून या, पण आल्यानंतर मी तुम्हाला ओवाळायला नसेन कदाचित. खात्री होती, अत्यवस्थ होत्या सईबाई महाराणी साहेब. एकच सांगते म्हणाले, माझ्या शंभू बाळाला सांभाळा. का? कारण तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्याही कठोर बाबतीमध्ये काहीही निर्णय घेतला तरी सुद्धा तुम्हाला सांभाळायला तुमची आई आहे. माझ्या शंभू बाळाला आई नसेल, त्यामुळे त्याला सांभाळा, त्याच्या बाबतीत योग्य तो निर्णय घ्या. एवढा निरोप पोहोचवला आणि काही काळात राजे मोहिमेला निघून गेले. सईबाई स्वर्गवासी झाल्या. जाताना जिजाऊ मासाहेबांचा आशीर्वाद घेतला छत्रपतींनी. जिजाऊ मातोश्रींनी सांगितलं, राजा एक कागद आहे, त्या कागदावर सही कर बाळा. राजे म्हणाले, आईसाहेब काय आहे? तो कागद म्हणजे साधा सुद्धा कागद नव्हता, राजांचं मृत्यूपत्र तयार होतं.
आणि मृत्यूपत्रावर आई किती कठोर होऊ शकते जिजाऊ मातोश्री सारखी. ही राजा, ही माता जगाची माय का ठरली हो? कारण हे राज्य नसे शिवबाचे, हे राज्य देवधर्माचे, हा कित्ता सांगणारी ती माता होती. जिजाऊ मातोश्री म्हणाल्या, राजा या पत्रावर सही करा, कारण हे राज्य देवाचं आहे, हे राज्य धर्माचं आहे, हे राज्य देशाचं आहे, हे राज्य सगळ्या शिवभक्तांचं आहे. त्यामुळे उद्या तुमचं काही बरं वाईट झालं तर स्वराज्य थांबता कामा नये म्हणून मृत्यूपत्रावर सही करून जा. राजे सही करतात आणि निघतात. कान्होजी काका जेधे समोर येतात. 65 वर्षाचं वय आहे. राजा, अरे अफजल खानाचं पत्र आलंय बघ की. ते पत्र घेऊन कान्होजी काका समोर, आणि त्या पत्रातला मजकूर होता, अफजल खानाने पाठवलं होता की कान्होजी काका, तुम्ही बुजुर्ग आहात, जाणते आहात, आम्हाला येऊन मिळा, आम्ही तुम्हाला वतनदारी देतो, देशमुखी देतो, सगळं देतो, जमीन देतो, पण आम्हाला मिळा. राजा लेकाचा दम देतो, या नाही आला तर तुमचं सगळं आहे नाही ते जप्त करू म्हणून. शिवाजी राजे सांगतायत, काका सगळ्यांना माहिती ही मोहीम मी जिंकू शकेन किंवा नाही शंका आहे, कारण आपल्याकडे सैन्यबळ कमी आहे, शस्त्रसाठा कमी आहे. काका बरीचशी मंडळी निघून गेली, फोडली अफजल खानाने. फितुरीचा रोगच आहे या मातीला बऱ्याच वर्षांपासूनचा. घर भेदेल परक्यांना जाऊन मिळत होते ना, त्यामुळे काका तुमचं वतन जाईल. अहो बुडणाऱ्या जहाजामध्ये स्वतःहून आपलं बोचकं कोण आणून ठेवतं? ऐका माझं, तुम्ही गेलात तरी चालेल. खंडोजी खोपडे गेले की नाही? अरे एक खंड्या गेला म्हणून सगळं गेले का राजा? 6000 पोरं घेऊन आलोय तुझ्या दिमतीला, तू म्हणशील तिथं उभं राहतो. सैन्य घेऊन सांग. 65 वर्षाचे कान्होजी काका. काय त्याग होता, काय निष्ठा होती. आणि या प्रसंगामध्ये शिवाजी राजा समजावून सांगतायत, कान्होजी काका तुमचं वतन जाईल, ऐका माझं. कान्होजी काका देवघरात गेले, पळी पंचपात्र उचललं, हातामध्ये तुळशीपत्र घेतलं, पात्रातलं पाणी तुळशीपत्रावर आणि तुळशीपत्रासह हातावरचं पाणी राजांच्या पायावर सोडलं आणि म्हणले, वतन आणि जहागिरी इथं वाहिली या पायावर. काय व्हायचं ते होऊ दे राजा, काय व्हायचं ते होऊ दे. कडकडून मिठी मारली, आलिंगन दिलं. जिगरबाज सहकारी, जीवाला जीव देणारा सय्यद तो सय्यद बंडा, त्याला मारणारा होता. जीवा म्हणून वाचला शिवा, ही म्हण सार्थ होणारा आमचा शिवा महाला असू देत. ही सगळी जीवाला जीव देणारी माणसं राजांच्या सोबत. आणि त्याचा परिणाम असा झाला, प्रतापगडाच्या पायथ्याशी या अफजल खान नावाच्या क्रूर कर्म्याचा कोथळा बाहेर काढण्यात राजांना यश मिळालं. तो आजचा दिवस शिवप्रताप विठ्ठल. भगवंत सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. चळवळ योग्य दिशेने जात असेल तर भगवंत पाठीराखा उभा राहतो. हर हर महादेव हा सैन्याचा जागर होता छत्रपतींचा. म्हणून महाराज म्हणले, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडू नेली ज्ञानेश्वरा. मावली ज्ञानराज मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली ज्ञानेश्वर मावली. कर्मे ईशु बजावा किंवा कर्म पूजा, अगा सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म भस्मांची वीरा, पूजा केली होया पारा तोषा लागी. यद्यत कर्म करू मी तत्तदखिलम शंभो तवाराधनम. कर्म देवाच्या चरणावर व्हायचं, सत्य कर्माला सहाय्यभूत व्हायचं, हे संतांचं तत्वज्ञान आहे. महाराज म्हणले, मी सांगतो माझ्या ज्ञानोबा माऊलींनी सुद्धा सांगितलंय, तया सत्कर्मी रती वाढवो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. हातून घडावं ते सत्कर्मच घडावं, चांगलंच कर्म घडावं आणि ते कर्म भगवंताच्या चरणावर समर्पित करावं. असं जर कर्म आम्ही केलं नाही तर तुकोबराय म्हणतात, घातली या भये नरका जाणे शेवट.